हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज मी बनवले मस्त असे कुरकुरीत कॉर्न पकोडा. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर आज बनवूया आम्ही मस्त असे मक्याच्या दाण्यांचे भजी. तर त्यासाठी लागणार आहे ही मक्याचे दाणे घेतलेले आहे. इथं मिरची घेतलेली, मी 3च मिरची घेतल्या, तिखट आहे मिरची आणि लसूण. तर पहिला हे मिक्सरला थोडा भरडसका करून घ्यायचा. तर आता मी मिक्सरला मिरची, त्यानंतर लसूण हे पहिला मिक्सरला भरड करून घेते. तर हे बघा तर झालेलं आहे. आता मी कॉर्न सगळे घालत आहे आणि जिरं थोडंसं. आता हे पण थोडंसं बंद चालू करून बटन थोडंसं बारीक करून घ्यायचं. एकदम असं पेस्ट नाही करून घ्यायची गरज नाही, फक्त हे फोडून घ्यायचे असे. तर मी आता हे फोडून घेते पहिला. तर इथं बघू शकता फक्त असे फोडून घेतलेले आहेत. तर हे आपलं रेडी झालेलं आहे मिश्रण. तर आपण नेक्स्ट स्टेप करायला घेऊया आता. तर इथं मी एक काढून घेतलेलं आहे. यामध्ये जात आहे थोडीशी हळद, थोडासा कलर येण्यासाठी फक्त एक अर्धा चमचा तिखट पावडर, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, तर यामध्ये घालूया 4 टेबलस्पून्स कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही बेसनही यूज करू शकता. आता हे मिक्स करून घेते. आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपण भजी करायला घेऊया. तर इथं तेल ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी. आता आपण ट्राय करूया. दोन्ही साईडनं छान परतून तळून घ्यायचं. थोडा कलर चेंज झाला की काढून घ्या. तर मस्त असे तळून झालेले आहेत आपले कॉर्न पकोडा. तयार आहे तिथे आपले कॉर्न पकोडाज. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा कॉर्न पकोडाची रेसिपी आणि लाईक शेअर करायला विसरू नका.